नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्राध्यापक स्वप्नील विजय दांडे. माझा विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती. चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण नंबर 1 आणि प्रकरण नंबर 2 या प्रकरणांमधून आपण वित्तविषयक, वित्तांचे विविध स्त्रोतांविषयकची माहिती ही आपण मिळवली होती. जे काही वित्त उभारणीचे स्रोत असतील, खाजगी भांडवल असेल, कर्जाऊ भांडवल असेल, दोघी भांडवलांमार्फत कशा रीतीने आपल्याला भांडवल उभारणी करता येते त्याबाबतची माहिती आपण मागील दोघी प्रकरणांमध्ये घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं तिसरं प्रकरण जे आहे ते म्हणजे भाग विक्री. या प्रकरणाला आज आपण सुरुवात करत आहोत. प्रकरण नंबर 2 मध्ये आपण पाहिलं की जे काही खाजगी भांडवल आहेत त्या खाजगी भांडवलाचे 2 प्रकार आहेत. एक आहे भाग आणि दुसरा आहे प्रतिधारण नफा. व भागांचे 2 प्रकार, समहक्क भाग, अग्रहक्क भाग, त्याबाबतची विविध माहिती आपण मागील प्रकरणांमध्ये घेतली आहेत आणि उर्वरित माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये घ्यायची आहे. प्रथमतः भाग विक्री म्हणजे काय ते बघूया आपण. कंपनीला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा चालू व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा पूर्वीची देणी देण्यासाठी भांडवलाची गरज असते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला तिघही प्रकारांमध्ये भांडवल हे अत्यावश्यक आहे. कुठला एक नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, भांडवल आवश्यक आहे. चालू व्यवसायाचा विस्तार करायचा असेल, भांडवल आवश्यक आहे. पूर्वीची देणी द्यायची असेल, भांडवल आवश्यक आहे. म्हणजे भांडवलाशिवाय आपल्याला कुठलंही कार्य, कुठलाही व्यवसाय, कुठलाही उद्योग हा करता येत नाही. कंपनी भाग, कर्जरोखे, बॉन्ड्स इत्यादींची विक्री करून भांडवल उभारते. आपण मागील प्रकरणांमध्येच पाहिलं की जे काही तुमचं खाजगी भांडवल असेल, कर्जाऊ भांडवल असेल, त्या कशा रीतीने तिथं भांडवल उभारणी केली जाते. त्याचप्रमाणे कंपनीमध्ये जे काही भाग असेल, कर्जरोखे असेल, बॉन्ड्स असतील इत्यादींची विक्री करून भांडवल उभारणी ही केली जात असते. कंपनीस भाग विक्री करून भांडवल उभारायचे असेल तर ती पुढील 2 भागांचे वाटप करते. म्हणजे कंपनीला जर भागांची विक्री करून भांडवल उभारायचं असेल तर ती 2 भागांची विक्री करते. कोणते 2 भाग आपण मागच्याच प्रकरणात पाहिले ते म्हणजे पहिलं समहक्क भाग, त्याला आपण सामान्य भाग म्हणतो, आणि दुसरं अग्रहक्क भाग. या दोघंही भागांची विक्री करून कंपनी भांडवल उभारणी करू शकते. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे भाग विक्रीच्या पद्धती. म्हणजे खऱ्या अर्थाने भाग विक्री कशा रीतीने केली जाते, कोणत्या पद्धतीने केली जाते, त्या पद्धती आपल्याला भाग विक्रीच्या ह्या दिलेल्या आहेत. एक एक पद्धतींविषयीची माहिती आपण जाणून घेऊया. भाग विक्रीच्या मुख्यतः 4 पद्धती आहेत. एक आहे, पहिली आहे सार्वजनिक विक्री, दुसरी आहे विद्यमान समहक्क भागधारक, तिसरी आहे विद्यमान कर्मचारी आणि चौथी जी आहे ते म्हणजे खाजगी विक्री. आणि या 4ही पद्धतींचे 2 उपप्रकार असे आपल्याला दिलेले आहेत. सार्वजनिक कंपनीमध्ये प्राथमिक सार्वजनिक कंपनी आणि नंतरची सार्वजनिक कंपनी हे 2 भाग आहेत. विद्यमान समहक्क भागधारकमध्ये हक्क भाग व बोनस भाग हे 2 प्रकार आहेत. विद्यमान कर्मचाऱ्यांमध्ये मुख्यतः 4 प्रकार दिलेले आहेत. पहिलं म्हणजे कर्मचारी भाग विकल्प योजना, दुसरं कर्मचारी भाग खरेदी योजना, तिसरं भाग किंमत वृद्धी अधिकार योजना आणि चौथं स्वेट सामान्य भाग. आणि चौथा जो पद्धत आहे खाजगी विक्री, त्यामध्ये हक्क भाग आणि अग्रहक्क पद्धतीने वाटप असे 2 भाग किंवा असे 2 प्रकार हे आपल्याला दिलेले आहेत.
मुख्यतः जे काही चारही पद्धती आहेत त्या चारही पद्धतींचा आपण क्रमशः विश्लेषण हे बघणारच आहोत. पहिली जी पद्धत आहे ती म्हणजे सार्वजनिक विक्री. सार्वजनिक विक्रीमधील पहिलं जे आहे ते म्हणजे प्राथमिक भाग विक्री किंवा सार्वजनिक भाग विक्री. आता सार्वजनिक विक्री म्हणजे जनतेस भाग खरेदी करण्यासाठी आवाहन करणे. प्राथमिक भाग विक्री किंवा सार्वजनिक भाग विक्री म्हणजे काय, तर जनतेस भाग खरेदीसाठी आवाहन करणे. म्हणजे सामान्यतः कंपनी भाग विक्रीसाठी या पद्धतीचा वापर हा करत असते. जे भाग विक्री करण्यासाठी सामान्यतः या पद्धतीचा वापर केला जातो. म्हणजे काय, सार्वजनिक विक्रीसाठी जनतेला भाग खरेदीसाठी काय केलं जातं, आवाहन हे केलं जातं. कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करून जनतेस भाग खरेदीसाठी आवाहन करते. जे काही कंपनीचे भाग आहेत हे कंपनीचे भाग विक्रीस काढलेले आहेत, यासाठी माहितीपत्रक प्रसिद्ध करून कंपनी जनतेस भाग खरेदी करण्यासाठी काय करत असते, आवाहन हे करत असते. त्यासाठी कंपनी दोन किंमत पद्धतींचा अवलंब करतात. म्हणजे कंपनी दोन किंमत पद्धतींचा अवलंब करतात. त्या दोन किंमत पद्धती कुठल्या, तर पहिली आहे निश्चित किमतीस भाग विक्री पद्धती आणि दुसरं जे आहे ते म्हणजे बुक बिल्डिंग पद्धती. मग निश्चित पद्धतीस भाग विक्री पद्धती म्हणजे काय, या पद्धतीमध्ये कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करते ज्यामध्ये भागांची संख्या आणि किंमत नमूद केलेली असते. बघा, निश्चित किंमत भाग विक्री पद्धतीमध्ये कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करते आणि त्या माहितीपत्रकामध्ये भागांची संख्या आणि किंमत ही काय केलेली असते, नमूद ही केलेली असते. दर्शनी किमतीचा काही हिस्सा अर्जासोबत गुंतवणूकदारांना कडून मागवतात. म्हणजे दर्शनी किमतीचा काही हिस्सा हा अर्जासोबत जे काही गुंतवणूकदार आहेत त्या गुंतवणूकदारांकडून मागवत असतात. म्हणजे साध्या आणि सोप्या शब्दात सांगायचं झालं, जे काही गुंतवणूकदार आहेत, जे भाग घेण्यासाठी इच्छुक आहेत, ते जेव्हा अर्ज हा संबंधित कंपनीकडे देतात किंवा जमा करतात, त्या अर्जासोबत त्यांना थोडाफार शुल्क हा जमा करावा लागतो. म्हणजेच काय, तर दर्शनी किमतीचा काही हिस्सा अर्जासोबत गुंतवणूकदारांकडून मागवतात. म्हणजे जेव्हा विक्रीचा कालावधी पूर्ण होतो तेव्हा कंपनीला तिच्या भागांना असलेली मागणी समजते. एकंदरीत जो काही गुंतवणुकीचा कालावधी आहे, हा गुंतवणुकीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कंपनीला तिच्या भागांना असलेली मागणी ही समजते. कंपनी दर्शनी मूल्यास किंवा वाढावा घेऊन भाग विक्री करत असते. हे जे काही वाक्य आपल्याला दिलेलं आहे की कंपनी दर्शनी मूल्यास किंवा वाढावा घेऊन भाग विक्री करू शकते. दर्शनी मूल्य म्हणजे तुमच्या भागावरती जे काही मूल्य दिलेलं असेल त्या मूल्यानेच त्या भागांची विक्री केली जाते. किंवा वाढावा घेऊन म्हणजे तुमचा एखादी कंपनीचा भाग 100 रुपयाचा असेल तर तो भाग 110 रुपयाला विकणे, याला वाढावा घेऊन विक्री करणे असे म्हणतात. म्हणजे निश्चित किमतीस भाग विक्री पद्धती माहितीपत्रक प्रसिद्ध करून भागांची संख्या आणि किंमत नमूद केली जाते. दर्शनी किमतीचा काही हिस्सा गुंतवणूकदारांकडून मागवला जातो आणि विक्रीचा कालावधी पूर्ण होता कंपनीच्या तिच्या भागांना असलेली मागणी समजते आणि कंपनी दर्शनी मूल्यास किंवा वाढावा घेऊन भाग विक्री ही करत असते. प्राथमिक भाग विक्रीचा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे बुक बिल्डिंग पद्धती. बुक बिल्डिंग पद्धती म्हणजे काय, या पद्धतीमध्ये भाग वाटप करणारी कंपनी
भागाची संख्या आणि विक्री किंमत लिलाव पद्धतीने करण्याचे निश्चित करते. म्हणजे ही जी काही पद्धत आहे, ह्या पद्धतीमध्ये जी काही भाग विक्री आहे किंवा जे काही भाग वाटप आहे, हे भाग वाटप करणारी जी काही कंपनी आहे ती कंपनी भागांची संख्या आणि विक्री किंमत लिलाव पद्धतीने करण्याचे निश्चित करते. म्हणजेच कंपनी गुंतवणूकदारांना किंमत श्रेणी करवते व गुंतवणूकदार त्या श्रेणीमधील किमतीस बोली लावतो. म्हणजे बोली किंमत म्हणजेच काय, तर कंपनी गुंतवणूकदारांना किंमत श्रेणी ही कळवत असते व गुंतवणूकदार त्या श्रेणीमधील किमतीस बोली ही लावत असतो. श्रेणीमधील किमान किमतीस फ्लोअर किंमत असे म्हणतात. श्रेणीमधील किमान किमतीस फ्लोअर किंमत असे म्हणतात. तर श्रेणीमधील कमाल किमतीस कॅप किंमत असे म्हणतात. किमान किमतीस फ्लोअर किंमत आणि कमाल किमतीस कॅप किंमत. म्हणजे कमी किमतीस फ्लोअर किंमत आणि जास्तीत जास्त किमतीस कॅप किंमत असे म्हणतात. म्हणजे जेव्हा भागाची किंमत निश्चित होईल, जेव्हा भागांची किंमत निश्चित होईल त्यास कट ऑफ प्राइस किंवा विक्री किंमत असे म्हणतात. म्हणजे गुंतवणूकदार कितीही भागासाठी बोली लावू शकतो. गुंतवणूकदार जो काही आहे हा गुंतवणूकदार कितीही भागासाठी बोली हे लावू शकतो. म्हणजे बोली ही काय असते, अमर्यादित असते. कितीही भागांसाठी गुंतवणूकदार हा काय करू शकतो, बोली ही लावू शकतो. बोली ही 5 दिवसांसाठी खुली असते. एकंदरीत जी काही बोली आहे ही बोली 5 दिवसांसाठी खुली करण्यात येत असते. बोली व आवेदन अर्ज रक्कम हे व्यापारी बँकांकडे पाठवले जाते. म्हणजे बोली व आवेदन अर्ज जो काही असेल हा अर्ज व्यापारी बँकांकडे पाठविला जातो. म्हणजे कंपनीची बोलीची प्रक्रिया संपल्यानंतर कमाल किमतीनुसार कट ऑफ प्राइस किंवा विक्री किंमत निश्चित केली जाते. एकंदरीत बुक बिल्डिंग पद्धतीचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला बुक बिल्डिंग पद्धतीमध्ये असं दिसून येईल की या पद्धतीमध्ये भागांची विक्री ही लिलाव पद्धतीने केली जाते. कमीत कमी किंमत असेल ज्याला आपण फ्लोअर किंमत म्हणतो, जास्तीत जास्त किंमत असेल त्याला आपण कॅप किंमत म्हणतो. बोली ही 5 दिवसांसाठी खुली केली जाते. बोली व आवेदन अर्ज रक्कम हे व्यापारी बँकांकडे पाठवले जातात आणि कंपनीची बोलीची प्रक्रिया संपल्यानंतर कमाल किमतीनुसार कट ऑफ प्राइस किंवा विक्री किंमत ही निश्चित केली जाते. कंपनीची सार्वजनिक भागविक्री पुढील 2 पद्धतीच्या आधारे केली जाते. म्हणजे जे काही कंपनीची सार्वजनिक भागांची विक्री आहे ती विक्री पुढील 2 पद्धतींच्या आधारे केली जाते. कोणत्या 2 पद्धती आहे? पहिली पद्धत आहे प्राथमिक भाग सार्वजनिक विक्री आणि दुसरी आहे नंतरची सार्वजनिक भाग विक्री. प्रथमतः पहिली जी पद्धत आहे ती म्हणजे प्राथमिक भाग विक्री. त्या प्राथमिक भाग विक्री संबंधी आपण माहिती घेऊया. त्या प्राथमिक भाग विक्रीला आपण IPO असे म्हणतो, म्हणजेच इनिशियल पब्लिक ऑफर. नेमकं प्राथमिक भाग विक्री म्हणजे काय? यात कंपनी जनतेस प्रथमतः भाग खरेदी करण्यासाठी आवाहन करते. प्राथमिक म्हणजे प्रथमतः कंपनी जनतेस प्रथमतः भाग खरेदी करण्यासाठी आवाहन करते. नवीन कंपनी किंवा चालू कंपनी जेव्हा भांडवलाची गरज असेल तेव्हा जनतेकडून भाग विक्री करून भांडवल उभारते.
नवीन कंपनी असो किंवा चालू कंपनी असो. जेव्हा केव्हा कंपनीला भांडवलाची गरज असेल तेव्हा जनतेकडून भागांची विक्री करून कंपनी भांडवल उभारणी ही करत असते. सुरुवातीला प्रथमच कंपनी जनतेला भाग विक्रीसाठी आवाहन करते त्यास आपण प्राथमिक भाग विक्री असे म्हणतो. IPOच्या आधी कंपनीचे भाग नोंदवले नसतात, पण IPO नंतर ती सूचीबद्ध कंपनी असते आणि तिच्या भागाची खरेदी विक्री खुल्या बाजारात होते. म्हणजे एकंदरीत प्राथमिक भाग विक्री च्या आधी कंपनीचे भाग नोंदवलेले नसतात, पण IPO नंतर ती सूचीबद्ध कंपनी असते आणि तिच्या भागाची खरेदी विक्री खुल्या बाजारात होते, म्हणून याला आपण प्राथमिक भाग विक्री असे म्हणतो. दुसरी जी पद्धत दिलेली आहे आपल्याला ती आहे नंतरची सार्वजनिक भाग विक्री, ज्याला आपण FPO म्हणतो, म्हणजेच फर्दर पब्लिक ऑफर किंवा फॉलो ऑन पब्लिक ऑफर, दोघेही नावांनी आपण याला ओळखतो. नेमकं नंतरची सार्वजनिक भाग विक्री म्हणजे काय? प्राथमिक भाग विक्रीनंतर जेव्हा कंपनी भाग विक्री करते त्यास नंतरची किंवा दुय्यम भाग विक्री असे म्हणतात. प्राथमिक भाग विक्रीनंतर जेव्हा कंपनी भाग विक्री करते त्यास नंतरची किंवा दुय्यम भाग विक्री असे म्हणतात. सूचीबद्ध कंपनीच्या प्राथमिक भाग विक्रीनंतरच्या विक्रीला नंतरची सार्वजनिक भाग विक्री असे सुद्धा म्हणतात. सूचीबद्ध कंपनीच्या प्राथमिक भाग विक्री नंतरच्या विक्रीला नंतरची सार्वजनिक भाग विक्री असे सुद्धा म्हणतात. म्हणजे मुख्यतः या दोन पद्धतीनुसार सार्वजनिक भागांची विक्री ही केली जात असते. मुख्यतः भाग विक्रीचा जो दुसरी पद्धत आहे ती म्हणजे विद्यमान समहक्क भागांना भाग विक्री. कंपनी भांडवल उभारण्यासाठी विद्यमान समहक्क भागधारकांना पुढील प्रकारचे भाग देऊ करते. कंपनी भांडवल उभारण्यासाठी विद्यमान समहक्क भागधारकांना पुढील प्रकारचे भाग देऊ शकते. कुठले भाग आहे? पहिला आहे हक्क भाग आणि दुसरा आहे बोनस भाग. मग हक्क भाग म्हणजे काय? कंपनी अधिक भांडवलाची आवश्यकता असते. कंपनीस अधिक भांडवलाची आवश्यकता असते तेव्हा कंपनी तिच्या समहक्क भागधारकांना त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या प्रमाणात भाग विक्री करू शकते. बघा, खूप सोपं आहे. कंपनीला अधिक भांडवलाची आवश्यकता असते तेव्हा कंपनी तिच्या समहक्क भागधारकांना त्यांनी खरेदी केलेल्या भागाच्या प्रमाणात भाग विक्री करू शकते आणि अशा भाग विक्रीस हक्क भाग विक्री असे म्हणतात. नवीन भाग विक्रीमध्ये विद्यमान भागधारकांना भाग खरेदीचा अग्र हक्क असतो. म्हणजे जे काही नवीन भाग विक्री आहे त्या भाग विक्रीमध्ये विद्यमान भागधारकांना भाग खरेदीचा अग्र हक्क हा असतो. प्रथम प्राधान्य किंवा विकल्प खाजगीरित्या भाग विक्रीमध्ये कंपनी हक्क भाग वाटप करू शकते. प्रथम प्राधान्य किंवा प्रथम विकल्प खाजगीरित्या भाग विक्रीमध्ये कंपनी हक्क भाग वाटप करू शकते. मग हक्क भागाच्या काही तरतुदी ह्या आपल्याला दिलेल्या आहेत. तरतुदी कोणत्या आहेत त्या बघूया.
हक्क भाग विक्रीसाठी काही तरतुदींची पूर्तता ही करावी लागते. कोणकोणत्या तरतुदी आहे? पहिली तरतूद आहे, हक्क भाग विक्री किंमत ही बाजार मूल्यापेक्षा कमी असते. जे काही तुमची हक्क भाग विक्री किंमत आहे ही बाजार मूल्यापेक्षा कमी असते. म्हणजे बाजारामध्ये तुमच्या भागाला जी काही किंमत असेल त्या किमतीपेक्षा हक्क भागाची किंमत ही काय असली पाहिजे? कमी असली पाहिजे. दुसरी तरतूद आहे, कंपनी लेटर ऑफ ऑफर हा दस्तऐवज विद्यमान भागधारकांना पाठवते. कंपनी लेटर ऑफ ऑफर हा दस्तऐवज विद्यमान भागधारकांना पाठवते. मग नेमकं या लेटर ऑफ ऑफर या दस्तऐवजामध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो त्या बाबी बघूया. पहिली बाब आहे देऊ केलेल्या भागांची संख्या. म्हणजे एकंदरीत किती भाग कंपनी देऊ करते आहेत त्या भागांची संख्या या लेटर ऑफ ऑफरमध्ये असते. दुसरी बाब आहे भाग विक्रीचा कालावधी. हा कालावधी 15 दिवसांपेक्षा कमी असू नये व 30 दिवसांपेक्षा जास्त असू नये. जो काही भाग विक्रीचा कालावधी आहे हा 15 दिवसांपेक्षा कमी असू नये आणि 30 दिवसांपेक्षा जास्त असू नये. आणि तिसरी बाब जी आहे, हक्क त्याग करणे म्हणजे भागधारक हे त्याचे हक्क भाग दुसऱ्याच्या नावे करू शकतात. तिसरी जी तरतूद आहे ती महत्वाची तरतूद आहे, हक्क त्याग करणे म्हणजेच भागधारक हे त्याचे हक्क भाग दुसऱ्याच्या नावे करू शकतात. नंतरची तरतूद आहे ती म्हणजे लेटर ऑफ ऑफर हे रजिस्टर्ड पोस्ट, स्पीड पोस्ट, कुरिअर किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवू शकतात. लेटर ऑफ ऑफर हे जे काही दस्तऐवज आहे हे दस्तऐवज रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट, कुरिअर किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवू शकतात. नंतरची तरतूद आहे, जर विद्यमान भागधारकांनी विहित मुदतीत प्रतिसाद दिला नाही. नीट ऐका विद्यार्थी मित्रांनो, जर विद्यमान भागधारकांनी विहित मुदतीत प्रतिसाद दिला नाही तर भागधारक भाग खरेदीसाठी इच्छुक नाही असे गृहीत धरले जाते आणि ते न खरेदी केलेले भाग कंपनी नवीन गुंतवणूकदारांना विकू शकते. जर विद्यमान भागधारकांनी विहित मुदतीत प्रतिसाद दिला नाही तर भागधारक भाग खरेदी करण्यासाठी इच्छुक नाही असे गृहीत धरले जाते आणि ते न खरेदी केलेले भाग कंपनी नवीन गुंतवणूकदारांना विकू शकते. आणि शेवटची तरतूद आहे ती म्हणजे कंपनीने काढलेले हक्क भाग विक्रीसाठी किमान अभिधान 90% असेल. म्हणजे कंपनीने काढलेल्या हक्क भाग विक्रीसाठी किमान अभिधान हे किती असावे लागते? तर 90% हे असावे लागते. आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे बोनस भाग. बोनस भाग पूर्ण दत्त असतात. बोनस भाग हे काय असतात? पूर्ण दत्त असतात. बोनस भाग हे विद्यमान भागधारकांना मोफत त्याच्या धारण केलेल्या भागाच्या प्रमाणात वाटप करतात. बोनस भाग हे विद्यमान भागधारकांना मोफत त्याच्या धारण केलेल्या भागाच्या प्रमाणात वाटप करतात. साधारणपणे आर्थिकदृष्ट्या मजबूत कंपनी तिच्या नफ्यातून किंवा राखीव निधीतून बोनस भाग वाटप करते. म्हणून त्यास नफ्याचे किंवा राखीव निधीचे भांडवलीकरण असे सुद्धा म्हणतात. जी कंपनी आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे ती कंपनी तिच्या नफ्यातून किंवा राखीव निधीतून
बोनस भाग वाटप करते, म्हणून याला नफ्याचे किंवा राखीव निधीचे भांडवलीकरण असे म्हणतात. बोनस भागाच्याही काही तरतुदी ही आपल्याला दिलेल्या आहे. पहिली तरतूद आहे की कंपनी बोनस भाग वाटप फक्त खालील गोष्टींमधूनच करू शकते. म्हणजे कंपनी जी काही आहे ते बोनस भागांचं वाटप फक्त खालील गोष्टीमधूनच करू शकते. पहिली आहे मुक्त राखीव निधी. म्हणजे मुक्त राखीव निधी असेल त्यातून बोनस भागांचं वाटप केलं जातं. प्रतिभूती वाढावा खाते, जे काही प्रतिभूती वाढावा खाते आहे त्यातून बोनस भागांचं वाटप केलं जातं. मग प्रतिभूती वाढावा खाते म्हणजे काय, तर वाढावा घेऊन विक्री केलेल्या भागाची वाढावा रक्कम या खात्यामध्ये जमा केली जाते. म्हणजे ज्या भागाची वाढावा घेऊन विक्री केलेली आहे, जी काही वाढीव रक्कम आहे ती या खात्यामध्ये जमा केली जाते. म्हणून प्रतिभूती वाढावा खात्यामधूनही आपण बोनस भागांचं वाटप हे करू शकतो. आणि तिसरं जी गोष्ट आहे ते म्हणजे भांडवल परतफेड राखीव निधी खाते. या 3 गोष्टींमधून आपण बोनस भागांचं वाटप करू शकतो. मग भांडवल परतफेड राखीव निधी खाते म्हणजे काय, तर कंपनी नफ्याचा काही हिस्सा विशिष्ट उद्देशासाठी या खात्यात जमा करते. उदाहरण द्यायचं झालं तर बोनस भाग वाटप. म्हणजे या 3 गोष्टींमधून बोनस भागांचं वाटप हे केलं जातं. दुसरी जी तरतूद आहे ती आहे कंपनी संपत्तीच्या पुनर्मूल्यांकनासाठी राखीव ठेवलेल्या निधीतून बोनस भाग वाटप करू शकत नाही. जी काही कंपनी आहे ही कंपनी संपत्तीच्या पुनर्मूल्यांकनासाठी राखीव ठेवलेल्या निधीतून बोनस भाग वाटप करू शकत नाही. मग संपत्तीचे पुनर्मूल्यांकन म्हणजे काय, तर संपत्तीची सद्य किंमत समजण्यासाठी केलेले मूल्यांकन. संपत्तीचे पुनर्मूल्यांकन म्हणजे काय, तर संपत्तीची सद्यस्थिती किंमत समजण्यासाठी केलेले मूल्यांकन, ज्याला आपण पुनर्मूल्यांकन असे म्हणतो. तिसरी तरतूद आहे लाभांश वाटपाच्या बदल्यात बोनस भाग वाटप करता येत नाही. जे काही लाभांश वाटप आहे त्या लाभांश वाटपाच्या बदल्यात बोनस भागांचं वाटप करता येत नाही. संचालक मंडळाने एकदा जाहीर केलेले बोनस भाग वाटप रद्द होऊ शकत नाही. म्हणजे संचालक मंडळाने एकदा जर बोनस भागांचं वाटप जाहीर केलं असेल तर ते रद्द करता येत नाही. पुढचं बोनस भाग हे पूर्णदत्त भाग असतात. बोनस भाग काय आहेत तर पूर्णदत्त भाग आहेत. त्याचप्रमाणे भागधारक बोनस भागाचा त्याग करू शकत नाही. जे काही भागधारक आहेत कंपनीचे, ते कंपनीचे भागधारक बोनस भागाचा त्याग करू शकत नाही. आणि शेवटची तरतूद आहे की बोनस भाग वाटपाच्या वेळी किमान अभिदानाची आवश्यकता नसते. म्हणजे जे काही बोनस भाग वाटप असेल त्या बोनस भाग वाटपाच्या वेळी किमान अभिदानाची आवश्यकता नसते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण नंबर 3ला सुरुवात केली. भाग विक्री म्हणजे काय, भाग विक्रीच्या पद्धती ज्या आहेत त्या पद्धतींविषयीची माहिती घेतली. तर प्राथमिक भाग विक्री किंवा सार्वजनिक भाग विक्री यामध्ये निश्चित किमतीस भाग विक्रीची पद्धत, बुक बिल्डिंग पद्धत या 2 पद्धतीचा अभ्यास केला. सार्वजनिक भाग विक्रीच्या पद्धतीमध्ये प्राथमिक भाग विक्री किंवा सार्वजनिक विक्री आणि दुसरं नंतरची सार्वजनिक भाग विक्री. मग प्राथमिक भाग विक्री म्हणजे काय आणि नंतरची सार्वजनिक भाग विक्री म्हणजे काय याचा अभ्यास केला. नंतर दुसरी जी पद्धत आहे ते म्हणजे विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री. यामध्ये हक्क भाग म्हणजे काय, हक्क भागाची तरतुदी, बोनस भाग म्हणजे काय, बोनस भागाच्या तरतुदी इत्यादी बाबींचा अभ्यास हा आपण या व्हिडिओमधून केलेला आहे. उर्वरित ज्या काही 2 पद्धती आहेत त्या 2 पद्धतींचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये करूया. धन्यवाद.